NLSE ट्रेडिंगमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण 8 फेब्रुवारी 2024 साठी ॲनालिसिस करत आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती काल जे आपण लेवल ड्रॉ केलेल्या त्या लेवलप्रमाणे आज आपल्याला एंट्री भेटलेली आहे मार्केटमध्ये. तुम्ही पाहू शकता इथे एक ट्रेड लाईन गेलेली आहे. मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन होऊन खालच्या सपोर्टला मार्केट टच करायला आलं. सपोर्टला टच करून तिथून ट्रेड लाईन ब्रेक करून मार्केट खाली आलं. तर आपण आज समजा ब्रेकआउट झालेल्या कॅन्डल नंतर समजा इथं आपण ही ग्रीन कॅन्डल रिट्रेस करायला वरती गेली, ती सोडून आपण तिसऱ्या कॅन्डलला एंट्री केली असती तर आपल्याला इथपर्यंत रिवॉर्ड भेटला असतं. या तिसऱ्या कॅन्डलला एंट्री आणि त्याच्या ब्रेकआउट केलेल्या कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस लागला असता आपला. इथून इथपर्यंत आपल्याला मार्केटने एक 20-25 पॉईंटचं रिवॉर्ड दिलं. दाखवतो. आपण इथे एंट्री केली असती, आपला स्टॉप लॉस असतं 22 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस असतं. रिवॉर्ड बघा आपला किती भेटला असेल. म्हणजे 20 पॉईंटचं टार्गेट आपला तिथं झाला असतं, आपला स्टॉप लॉस झाला असता आणि 95 पॉईंटचं आपलं टार्गेट झालं. बाकी चांगल्या प्रकारे इथं मार्केटने रिवॉर्ड दिलेलं आहे आपल्या कालच्या लेवलच्या हिशोबाने. तर चला तर मग आपण आज उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल ड्रॉ करूया. त्याआधी पहिले मी हे सगळं डिलीट करतो, कारण फ्रेश लेवल ड्रॉ करायचे आपल्याला. हे मी काल पण तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम सिलेक्ट केलेला आहे. तर इथे आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन ड्रॉ करायचे. इथे ओपन झाले इथून एक चांगल्या प्रकारे सेलिंग आलेली आहे, म्हणजे हा सप्लाय झोन आहे आपला. त्याला आपण ड्रॉ करूया. एक रेक्टँगल घेऊया, या सप्लाय झोनला ड्रॉ करूया. मला थोडं एक्सटेंड करूया. हा एक आपला झालेला आहे सप्लाय झोन. त्याच्यानंतर इथून डिमांड आलेली आहे थोडी. हा एक डिमांड झोन आपण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर ही एक लेवल, इथून एक डिमांड आलेली आहे चांगल्या प्रकारे. डिमांड आणि सप्लाय झोन म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, एवढंच डोक्यात ठेवा. आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. इथून एक चांगल्या प्रकारे बघा चांगली डिमांड आलेली आहे. आपण लेवल ड्रॉ करून ठेवूया. आपण एवढं मार्केट येणार नाही खाली, पण आपण ड्रॉ करून ठेवूया. कदाचित आलंच तर मोठा डाऊनफॉल वगैरे एखादा आला तर आपल्याला सोपं जाईल एंट्री करायला किंवा एक्झिट करायला. लेवल आपण कशासाठी ड्रॉ करतो हे तर तुम्हाला समजलं असेल. फक्त आपल्याला एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठं करायचं याच्यासाठी आपण लेवल ड्रॉ करतो. जर समजा आता इथे ब्रेकडाऊन झाला खाली, तर इथं ब्रेकडाऊन झाल्यानंतर आपली इथे एंट्री होणार आणि त्याच्यानंतर हा खालचा जो सपोर्ट आहे तो आपला टार्गेट असणार. किंवा समजा इथून मार्केट वर गेलं तर इथे आपली एंट्री होईल कॉल साईडला आणि वरचा जो रेजिस्टन्स आहे तो आपला एक्झिट पॉईंट असणार आहे. तेवढं साध्या सोप्या याच्यामध्ये लक्षात ठेवा. सपोर्ट म्हणजे एंट्री आणि रेजिस्टन्स म्हणजे एक्झिट बाय साईडला. सेल साईडला रेजिस्टन्स एंट्री आणि सपोर्ट एक्झिट. तर हे झालेलं आहे आपलं
उद्यासाठी लेवल आपल्याला भेटलेले आहेत. त्याच्यावरती तर काही लेवल नाही आहेत कारण हा मार्केटचा ऑल टाइम हाय आहे. त्याच्यामुळे हा इथून ब्रेकआउट जर केला तर मार्केट वरती बुलिशच होईल, मार्केट वरच्या दिशेने जाईल, नवीन रेजिस्टन्स बनवेल वरती जाऊन. आपण थोडं डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया काय झालेलं आहे. हा, इथे डेली टाइम फ्रेम मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की डोजी इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे. बघा, इन्व्हर्टेड हॅमरच्या आतमध्येच कॅन्डल आहे. जोपर्यंत हा इन्व्हर्टेड हॅमरचा हाय तुटत नाही तोपर्यंत मार्केट वरती जाणार नाही. तर उद्या कदाचित जर हाय तोडला इन्व्हर्टेड हॅमरचा तर मार्केट बुलिश होईल, आणि समजा नाही तोडला तर मार्केट उद्या पण बेरिशच राहील. जोपर्यंत हा इन्व्हर्टेड हॅमरचा हाय तोडत नाही तोपर्यंत मार्केट वर जाणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून आपला उद्याचा पण व्ह्यू आपला बेरिशच राहील. तर समजलं असेल मी तुम्हाला काय सांगितलं ते. 15 मिनिटामध्ये लेवल ड्रॉ करायच्यात आणि एंट्री एक्झिट आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला फाइंड करायचं. तर पहा, उद्या आता तुम्ही एंट्री कशा प्रकारे करू शकता. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं, इथून वरती गेलं, हा रेजिस्टन्सला समजा मार्केटने सस्टेन केलं तर आपल्याला एकतर कॉल साईडला ब्रेकआउट होण्याचे चान्सेस असतील. तर सस्टेन नाही केलं मार्केटने आणि तर समजा कदाचित मार्केट खाली येईल, इथून या रेजिस्टन्सला फेस करून मार्केट पुन्हा रिव्हर्स खाली येऊ शकतं. तर आपली एंट्री समजा इथे ब्रेकआउट झाला या लेवलचा, तर वरती आपला एक 1:3 टार्गेट असेल, कारण वरती आपल्याला लेवल नाही आहे. त्याच्यामुळे 1:3 किंवा 1:2 टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला. आणि समजा का गॅप डाऊन ओपन झालं किंवा ह्या सपोर्टला समजा मार्केट ओपन झालं, तर इथून समजा आपल्याला कॉल साईडला इथं सिग्नल भेटला, एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला इथं बनताना दिसलं, हॅमर इन्व्हर्टेड हॅमर वगैरे किंवा हॅमर वगैरे आपल्याला इथं सपोर्टला आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर आपल्याला इथं दिसला वगैरे, तर आपण इथून कॉल साईडला एंट्री करू शकतो किंवा दुसरं कुठलं कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे बनलं तर, किंवा ह्या सपोर्टच्या ब्रेकआउटला आपल्याला पुट साईडला एंट्री करायची. ब्रेकआउट झाल्यानंतर एक रिट्रेसमेंटची थोडं वेट करायचं. ब्रेकआउट झाल्यानंतर जेव्हा मार्केट इथून ब्रेकआउट करून जेव्हा खाली येईल आणि परत रिटेस्ट करेल ह्या लेवलला, त्या टायमिंगला आपल्या इथे एंट्री होणार पुट साईडला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा ब्रेकआउट होईल, ब्रेकआउट झाल्यानंतर थोडं वेट करायचं, घाई करायची नाही. ब्रेकआउटच्या कॅन्डलला कधी एंट्री करायची नाही. ब्रेकआउटची कॅन्डल पूर्ण होईपर्यंत थोडं वेट करायचं. नेक्स्ट कॅन्डल काय बनते त्याच्यानंतर आपलं डिसिजन आपण बनवायचं. समजा नेक्स्ट कॅन्डल जर ग्रीन बनत असेल तर वेट करायचं, कारण ती रिटेस्ट करायला खाली त्या लेवलला ती येणार मार्केट, आणि रिटेस्ट करून जेव्हा पुन्हा रेड कलरची एक कॅन्डल बनवेल मार्केट, त्या टायमिंगला आपली एंट्री होणार कॉल साईडला. तर तुम्हाला समजलं असेल, हे होतं आपलं उद्याचं प्रिडिक्शन. साधं आणि सोपं, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. मी अशाच प्रकारे ट्रेडिंग करतो, जास्त अवघड करत नाही. एंट्री भेटली तर एंट्री करायची, नाही भेटली तर चुपचाप शांत सेटअप बंद करायचं आणि शांत बसायचं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.